सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच सुधारित इमारत प्रस्ताव मंजुरी माहितीच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर माननीय महापौर श्रीमती स्नेहल अंबेकर, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा या खात्यांचे मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विनोद तावडे, महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार खात्याचे माननीय मंत्री श्री प्रकाश मेहता, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री श्री रामदास कदम, मुंबईच्या माननीय उपमहापौर श्रीमती अलका केरकर मॅडम, तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्य सचिव श्री स्वाधीन क्षत्रिय देखील उपस्थित आहेत. या सर्वांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करतो. नवीन इमारतींचे प्रस्ताव गतिमान पद्धतीने मंजूर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. सदर प्रक्रिया किमान वेळेत सहजपणे आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावी अशा प्रकारे सदर प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस ह्या अंतर्गत हे सुलभीकरण करण्यात आले आहे. माहिती पुस्तकाच्या प्रकाशनाच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री अजोय मेहता साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, इथे उपस्थित श्री प्रकाश मेहताजी हाउसिंग मिनिस्टर, श्री तावडेजी एज्युकेशन मिनिस्टर, महापौर, उपमहापौर, आपले मुख्य सचिव, इथे उपस्थित सर्व खासदार, आमदार, आपले गटनेते, सन्माननीय सर्व कॉर्पोरेटर्स, इथे उपस्थित सर्व अधिकारी, सचिव आणि आपले बिल्डिंग इंडस्ट्रीमधून असलेले सर्व प्रमोटर्स आणि पत्रकार बंधूंनो. सर, आपली परवानगी असेल तर आज कुठलाही पुष्पगुच्छ आपण ठेवला नाही, बिकॉज इट इज ईज ऑफ बिझनेस, सो विल कम स्ट्रेट टू बिझनेस. सो वी डिसाइडेड की आज पुष्पगुच्छ नाही, कुठलाही स्वागतपर भाषण नाही, ईज ऑफ बिझनेस आहे, म्हणजे लेट अस बी बिझनेस लाईक अँड कम स्ट्रेट टू बिझनेस. सर, हा जे आपण आता यावेळेला तयार केलेला आहे, सोपी जे पुस्तिका तयार केली, सर हे तयार करत असताना आपल्या समोर आपण एकच ठेवलं की कुठलाही परवानगी गव्हर्नमेंट सिस्टममध्ये प्रेडिक्टेबल असलं पाहिजे. जेव्हा मी अर्ज टाकतो त्यावेळेलाच मला समजलं पाहिजे की हे मंजूर होणार किंवा नाही. हे जे अनप्रिडिक्टेबिलिटी आहे सिस्टममध्ये, त्याच्याचमुळे वेळ जातो, त्याच्यामध्ये इतर सर्व गोष्टी तयार होतात आणि त्याच्याचमुळे जे पाहिजे ते काय डिलिव्हर होत नाही. सो पहिला काम आपण केलं की प्रेडिक्टेबिलिटी आणा सिस्टममध्ये. आणि जे प्रेडिक्टेबिलिटी आणायची असेल तर पहिला काम जे झालं पाहिजे म्हणजे स्टँडर्डायझेशन. जोपर्यंत आपला फॉर्म स्टँडर्डाइज होत नाही, जोपर्यंत काय प्रश्न विचारणार तुम्ही तो स्टँडर्डाइज होत नाही, तर सिस्टममध्ये प्रेडिक्टेबिलिटी येणार नाही. तर हे दोन करण्यासाठी सर आपण हे जे पूर्ण पुस्तिका तयार केली किंवा जे प्रक्रिया तयार केलेली आहे, हा तयार करत असताना कोणत्याही कन्सल्टंटला लावण्यात आलेला नाही. सो फर्स्ट टाइम अ ह्यूज एफर्ट हॅज बीन डन. आणि इथे सर मला उल्लेख केला पाहिजे की हे महानगरपालिकेचे इंजिनियर्स आणि अधिकारी त्यांनी आणि त्यांच्याबरोबर आपले सर्व जे काही डेव्हलपर्स आहेत त्यांच्या मदतीने हे तयार करण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या आपण याच्यामध्ये कन्सल्टंट लावलेला नाही. एक जे मिथ आहे गव्हर्नमेंटमध्ये की कन्सल्टंट लावल्याशिवाय नवीन काही तयार होऊ शकत नाही, हा पहिल्यांदा आपण तोडलेला आहे सर. दॅट वी हॅव समहाऊ फिनिश कम्प्लीट. सर, सेकंडली हे सुरू करत असताना पहिलं काम आपण काय केलं की आम्ही आमचेच अधिकारी आणि जे बिल्डिंग प्रपोजलमध्ये लोक आहे आणि इतर सर्व डिपार्टमेंट, तो सीवेज असो, वॉटर सप्लाय असो, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आज बिल्डिंग प्रपोजलसाठी कोणती परवानगी देतात ते आणा आणि त्याचा फॉर्म काय. मग आमच्या लक्षात आलं की बरेच डिपार्टमेंटमध्ये आज फॉर्मच नाही आहे, फक्त हाताने लिहून द्या, कोणी काय लिहितो, कोणी काय प्रश्न विचारतो, तर पहिले फॉर्म द्या, तुम्ही नेमका काय घेतात ते पहिले आपण ॲज इज त्याला आपण कंपाईल केलं सर. And you will see, first time when we compiled, this was the thickness of the book. मग आपण जे लॉन्च कराल ते आपण पाहाल याच्यापेक्षा अर्धा आहे. मग कोणीतरी गमतीत म्हटलं फॉन्ट कमी केलं का अजय मेहता.
सो फॉन्ट काय कमी केलेलं नाही सर, फॉन्ट तेच आहे. मग हा केल्यानंतर सर आपण वी हॅड द फर्स्ट मीटिंग की हे तुम्ही सर्व आज जे फॉर्म्स भरून घेता लोकांकडून, पहिला प्रश्न तुम्ही तुमच्या स्वतःला विचारा की हे भरणे गरजेचं आहे का? इज दिस नेसेसरी? सेकंड, प्लीज आस्क युअर सेल्फ अ क्वेश्चन की याच्यामध्ये तुम्ही जे माहिती मागतात ते गरजेचे आहे का? आता जर मी वॉटर सप्लायची परवानगी मागतो तर माझा जन्मदिवस कशाला मागतात? वाय डू यू आस्क माय डेट ऑफ बर्थ? इज इट नेसेसरी? इफ आय एम 10 years old, विल यू नॉट गिव्ह मी वॉटर सप्लाय? सो प्लीज डोंट आस्क क्वेश्चन्स विच आर नॉट नेसेसरी. आपलेच लोकांनी सर हे सॉर्ट आउट केलं. हा झाल्यानंतर मग वी टोल्ड आवर पीपल द सेकंड थिंग दॅट प्लीज सी, अ बिल्डर इज अ क्लायंट, ही इज नॉट अ बिल्डर. अँड तुम्ही काय त्यांच्यावर उपकार करत नाही, तुम्ही एक सेवा देता. इट इज अ सर्व्हिस. Once we told this to our people, then they said, let us relook at it. And why he is a client? There are 1,000 building permissions given every year by Mumbai. And it gives us a revenue of 3,000 crores. It is not small, sir. So you are dealing with a client and you are giving a service. Let us start that. Then what we did, sir, we gave this book to all the developers. We had an active involvement of MCHI, Naradco and Piata. We said, now you look at this, tell us what you feel about this book. And then we had intensive meetings combined over both these people, the service giver, service provider and the client. की नेमका काय केलं पाहिजे याच्यामध्ये. There were a series of meetings and finally we came out with the last book which, sir, at your hands we will today publish. So just quickly to give you a few features of what we have done, just about 5-6 slides and that's about it. Next please. Sir, the first thing that I want to tell you, आता लोक एक पहिला प्रश्न विचारणार आहे की हे जे तुम्ही केलं हा इम्प्लिमेंट होणार का? फर्स्ट क्वेश्चन इज इम्प्लिमेंट होणार का? हो, तुम्ही आज म्हणतात की 60 दिवसात परवानगी देऊ, 60 दिवसात खरं मिळेल का? इम्प्लिमेंट होणार का? हे शंका शासनामध्ये असतोच. पण इम्प्लिमेंट होणार म्हणजे दमदाटी देऊन इम्प्लिमेंट होत नाही सर, की हां 3 दिवसात तू क्लिअर कर, नाही केला तर तुझ्यावर ॲक्शन होईल, तू नाही केला तुझ्यावर सस्पेन्शन होईल, कधीच होत नाही. सो फर्स्ट थिंग वी सेड की जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर नंबर ऑफ परमिशन्स इटसेल्फ कट करा. जर 100ची परमिशन 50वर आल्या तर ऑटोमॅटिकली वेळ अर्धा होईलच. याचे देर इज नो मॅजिक नीडेड, नो ॲक्शन टू बी टेकन. Similarly, if you specify the question to be asked, automatically the time will drop. So first thing we did, sir, 119 approvals were brought down to just 58. And that you will see the book, sir. So we found out that there are many approvals that are not needed. And not needed, sir, आपण एक निकष लावला. For example, pest control. Pest controlच्या आज आम्ही NOC मागतो एअर कंडिशनिंग लावला तर. NOC मागून काय उपयोग आहे? कायद्यामध्ये तरी मला अधिकार आहे ना तुम्हाला जाऊन चेक करण्याचा. मग आज NOC कशाला घेतात? त्यांना बांधू द्या, उद्या डास सापडले की जाऊन बंद करून टाका ना. वाय आस्क फॉर एन NOC टुडे? सो वी सेड लेट अस कट ऑल दिस आउट. आणि 119 परवानग्या जे होते त्याला आपण फक्त 58वर आणला. दुसरं सर आपण काय केलं की प्रत्येक परवानगी किंवा फॉर्म, आता आपण पुस्तक पाहाल जेव्हा CM सर इनॉग्रेट करतील, प्रत्येक परवानगी देत असताना तुम्ही काय प्रश्न विचारायचे तो सुद्धा लिहून दिला. या 3 प्रश्न, चौथा प्रश्न विचारता येत नाही. ऑटोमॅटिकली वेळ कमी होईल, इम्प्लिमेंटेशनचे प्रश्नच येत नाही. सो यू ऑटोमॅटिकली कट दॅट डाऊन. नेक्स्ट प्लीज. सो दुसरं आपण काय केलं की नेहमी इथे सिरियली होतो. तुम्ही हे परवानगी घ्या, मग ते परवानगी घ्या, मग तो परवानगी घ्या. सो इट गोज 1 by 1. यावेळेला वी सेड ऑल परमिशन्स विल बी पॅरलली. सो तुम्हाला जेव्हा बिल्डिंग प्रपोजल पाहिजे तर तुम्ही सर्व जे 58 परवानग्या पाहिजे तुम्ही एकत्र प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टाका आणि त्या डिपार्टमेंट पॅरलली त्याला प्रोसेस करेल आणि पॅरलली दे विल कम टू एन एंड. डोंट डू सिरियल प्रोसेसिंग. दॅट वॉज द सेकंड दॅट वी डिड. आणि हे करत असताना सर प्रत्येकांना माहीत आहे की मी जे परवानगी मागतो हे 4 प्रश्न विचारणार आणि ते 4 प्रश्नाचे उत्तर आजच रेडी ठेवा. म्हणजे जे एक्झाममध्ये पेपर येणार ना तो आधीच आपण फोडून टाकला. सो देर इज नो क्वेश्चन ऑफ चीटिंग इन द एक्झाम. नेक्स्ट प्लीज. सर सेकंड कॉन्सेप्ट वी फाउंड की प्रत्येक फाईलमध्ये आपण पाहिलं सर की 10 ते 15 सिग्नेचर्स आहे. आणि 10 ते 15 सिग्नेचर्स केल्यानंतर काय जे ज्याला म्हणतो चेकिंग खूपच चांगली असं काही नाही आहे. खालचा माणूस काय म्हणतो वरचा पाहिलंच, वरचा काय म्हणतो खालच्याने पाहिलंच असेल आणि कोणी पाहत नाही. सो वी सेड नाव नथिंग शुड मूव्ह मोर दॅन 3 layers and everything should have a starting point that is defined and an ending point that is defined. For example, fact sheet. जे तुमच्या प्लॉट आहे त्याचे एरिया काय, त्याची बाउंड्री काय, हा फॅक्ट शीटचं सिग्नेचर म्युन्सिपल कमिशनरपर्यंत येण्याची काय कारण आहे त्या फाईलला? दॅट शुड एंड ॲट असिस्टंट इंजिनियर. ही इज द मॅन हू शुड गो ऑन द साईट, सर्टिफाय द फॅक्ट शीट अँड साइन इट फिनिश्ड. उद्या फॅक्ट शीटमध्ये चूक निघाली
ए इज रिस्पॉन्सिबल, त्याच्या पुढे कोणीच नाही. तो मग जपून करणार आणि फाईलमध्ये तो वेळ वाचतो. सेकंड, कन्सेशन देणे. कन्सेशन इज देन ॲप्लिकेशन ऑफ माइंड, की नेमकं याला कन्सेशन द्यायचे की नाही. दॅट वाय शुड अ जेई लुक ॲट कन्सेशन? A concession sheet will start only at executive engineer, nothing below that. It cuts that time. So we divide into two parts. One, which is just a matter of fact, which can be seen by a junior officer. Second, which is a matter of application of mind, which should be seen by a senior officer. So we divide the process in two parts. And this itself will cut from 365 to 60 days. I don't have to put any target on anybody ki tu 3 दिवसात नाही केलं तर बघ मग तुझ्या काय होतं. No, automatically system itself will create this thing, sir. Second, correct, next please. Second correction we did, sir, we found that today to get a building permission, you have to deposit money in 89 different counters in the corporation. एकूण 90 काउंटर्समध्ये पैसे जमा करावा लागतो आणि प्रत्येक काउंटरच्या मागे 3 लोक आहे. एक बिल कॅल्क्युलेट करतो, एक ऑडिट करतो आणि तिसरा घेतो. ते तिघांमध्ये फिरतो. म्हणजे जवळजवळ 250 टेबलावर एक ते पेमेंट्स फिरतात. This time around we have said payment will be at a single place, all payments. Second change that we made, sir, everybody had a different system of calculation dependent on his whims and fancies. त्यांना वाटेल तसा कॅल्क्युलेशन करायचा. आता प्रत्येक कॅल्क्युलेशन स्टँडर्डाइज करण्यात आला. ड्रॉप डाऊन तुमच्या बिल्टअप एरियाप्रमाणेच कॅल्क्युलेशन, दुसरा कोणताही निकष नसणार. तुम्ही किती बिल्टअप एरियाचा प्लॅन टाकलेला त्याच्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं. दुसरा कुठलाही मुद्दा नाही. वेदर इट इज पेस्ट कंट्रोल, water connection or sewage connection, anything, it is on built up area. So everybody knows standard ki mala itke paise bharawa lagel, please do it. So next step in this, we are now doing this also online, only that payment gateway is being audited. तो एक 15-20 दिवसात ऑडिट झाल्यानंतर तुम्हाला हे पेमेंट ऑनलाईन करता येईल. So that is the next change we made. Next please. सर त्याच्यानंतर स्क्रुटनी डिफरन्स. नेक्स्ट प्लीज. सर आता the other change we made, we found that there are many things which we are trying to certify. आम्ही सर्टिफाय करतो. बिल्डिंगची इंटरनल प्लंबिंग. आता बिल्डिंगची इंटरनल प्लंबिंग तो नळ जॅग्वारचा लावतोय की गावठी लावतोय, त्याच्याशी व्हॉट आर वी सपोज टू डू? वाय आर वी गोईंग अँड सर्टिफाईंग दीज थिंग? इंटरनल त्याच्या सीवेज, इंटरनल सिस्टम्स, वी हॅव सेड ऑल दोज इंटरनल सिस्टम्स प्लीज गिव्ह अस सेल्फ सर्टिफिकेशन. तुम्ही सर्टिफाय करा, इट इज अप टू द मार्क अँड इट इज युअर बिझनेस. उद्या काय चूक सापडली, वी विल होल्ड यू रिस्पॉन्सिबल. सो आपल्याकडून हे काढून घेतलं. जिथे कनेक्ट होतो म्युन्सिपल सिस्टमला, वॉटर लाईन इज कनेक्टिंग टू म्युन्सिपल पाईपलाईन, सीवेज लाईन इज कनेक्टिंग टू म्युन्सिपल, ओनली दॅट वी विल सर्टिफाय. युअर इंटरनल प्लंबिंग वी डोंट वॉन्ट टू सर्टिफाय. प्लीज ब्रिंग सेल्फ सर्टिफिकेशन. वी विल मेक द लिस्ट ऑफ कन्सल्टंट्स. कोणताही कन्सल्टंट घ्या, सेल्फ सर्टिफिकेशन करा, आणा. दॅट इज हाऊ वी हॅव डन दॅट. सो इन दिस वी आर पुटिंग अ ग्रेट अमाऊंट ऑफ फेथ ऑन द इंडस्ट्री अँड वी एक्सपेक्ट द इंडस्ट्री विल come up to that and ensure that these self-certifications take place correctly. So before I stop, I must just tell you what are the next things that are going to come up in this. Sir, एक जसं आपण हे तयार केल्यानंतर वी सर्क्युलेटेड दिस वाईडली. जे सर्क्युलर आपण काढणं आपण पियाटा, नरेटको, MCHI सर्वांना ज्यांना पाहिजे त्यांना दिलं. आमचे गटनेत्यांची मीटिंगमध्ये पण दाखवण्यात आला. बरेचसे चांगले सजेशन्स आले सर आणि ते सर्व सजेशन्स इन्कॉर्पोरेट करण्यात आले. अजूनही लोक आमच्याकडे येतात, नाही हे सजेशन अजून आहे. सर थ्रू यू आय वॉन्ट टू रिएश्युअर एव्हरीबडी दॅट रिफॉर्म इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हा काय नाही की रिफॉर्म झाल्यानंतर आता सील झाला आहे कॉन्क्रीटमध्ये. टुमॉरो इट सेल्फ वी विल कम आउट विथ द नेक्स्ट वर्जन अँड देन डे आफ्टर टुमॉरो बाय द थर्ड वर्जन. सो इफ एनीबडी फील्स दॅट सम चेंज इज स्टिल रिमेनिंग अँड नीड्स टू बी डन, प्लीज गिव्ह इट टू अस. इट विल बी इन्कॉर्पोरेटेड, बट डोंट थिंक इट शुड बी इन्कॉर्पोरेटेड. We will make every attempt to see that it is part of the whole thing and then that will be incorporated. So second change that you will see is that while we have an auto DCR, what we told our people very correctly is that it is important to correct the process first. आज काय होतं सर, IT मध्ये काय झालं की जे फॉर्म मी मेकॅनिकली भरतो ती मी कम्प्युटरवर भरला की झाला. That is not the thing. Till you don't correct that form, till you don't correct your process, IT has no meaning. What you are doing mechanically, if you start doing on a computer, म्हणजे काहीतरी रिफॉर्म झाला तो रिफॉर्म नाही आहे. सो याच्या सर ITचं पण काम सुरू झालेलं आहे. इन द नेक्स्ट अबाउट मे बी अ मंथ ऑर सो सर यू विल सी ऑल दिस ऑल्सो online so that it sorts out everything completely. So all these forms that today you have to fill up again, but the process is already sorted. So then it will move on a computer, that's about it. So third, as I said, payment gateway in 1 month, that will also be out.
सर द अदर थिंग वाईल वी आर रिवायझिंग द DCR ॲज यू हॅव इन्स्ट्रक्टेड सर, मागे जे आपले इन्स्ट्रक्शन्स होते की DCR तुम्ही जे आहे तसं त्याला सुटसुटीत करा. आणि आज जे म्युन्सिपल कमिशनरचा सॅन्टा क्लॉज रोल आहे सर, की गिफ्ट्स द्यायचे, क्रिसमस आले, दीपावली आले, यांना हे गिफ्ट त्यांना ते गिफ्ट. दिस गिफ्ट गिविंग बिझनेस हॅज टू स्टॉप. इट हॅज टू बी व्हेरी क्लिअर की तुम्हाला काय मिळणार आणि काय मिळणार नाही. सो दॅट वी आर नाव गोइंग टू करेक्ट इन द DCR सो दॅट एव्हरीबडी नोज की हे मिळणार किंवा नाही मिळणार, आणि जर मिळणार तर एवढं प्रीमियम भरा तुम्हाला मिळेल. As simple as so, this gift giving concession business will stop in the next this thing, sir. त्याच्यानंतर sir, this system is such that it will incentivize submission of a correct proposal. म्हणजे आपल्याला मी नंतर दाखवतो, आपण लॉन्च केल्यानंतर प्रत्येक फॉर्मच्या मागे काय प्रश्न विचारता येईल तो सुद्धा लिहिलेला आहे. तुम्ही फॉर्ममध्ये काय लिहिलं पाहिजे ते पण लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर चुकीचं प्रपोजल टाकलं तर ऑटोमॅटिकली पुढेच जाणार आणि इट विल स्टॉप देअर. सो नोबडी कॅन हॅव अ कंप्लेंट सेइंग की माझ्या क्लिअर होत नाही. क्लिअर होत नाही म्हणजे आता तुम्ही